गीताई अध्याय 14 गुणोत्कर्ष आणि गुणनिस्तार अथवा गुणत्रय विभाग योग. श्री भगवान म्हणाले, सर्व ज्ञानांमध्ये थोर ज्ञान ते सांगतो पुन्हा, जे जाणूनी येथे मोक्ष पावले सगळे मुनी. ह्या ज्ञानाच्या बळाने ते झाले माझ्याची सारखे, जगे येवोत जावोत ते अभंग जसे तसे. माझे प्रकृती हे क्षेत्र तिथे मी बीज पेरितो, त्यातुनी सर्व भूतांची उत्पत्ती मग होतसे. सर्व योनीमध्ये मूर्ती जितुक्या जन्म पावती, माता प्रकृती ही त्यास पिता मी बीज पेरिता. प्रकृतीपासूनी होती गुणसत्व रजस्तम, ते निर्विकार आत्म्यास जणू देहात झुंपिती. त्यात निर्मळ ते सत्व ज्ञान आरोग्य वाढवी. मी सुखी आणि मी ज्ञानी शृंखला हीची लेबवी. रजते वासना रूप तृष्णा आसक्ती वाढवी. आत्म्यास कर्मसंगाने टाकीते जखडून ते, गुंगवी तम सर्वांस अज्ञानची विरूढले. झोप आळस दुर्लक्ष यांनी घेरून बांधिते, सुखात घालिते सत्व रजकर्मांत घालिते. ज्ञान झाकुनी संपूर्ण दुर्लक्षी घालिते तम, अन्य दोघांस जिंकुणी तिसरे करीते बळ. असे चढे कधी सत्व कधी रज कधी तम. प्रज्ञेचा इंद्रियद्वारा प्रकाश सगळीकडे, देहात पसरे तेव्हा जाणावे सत्व वाढले. प्रवृत्ती लालसा लोभ कर्मारंभ अशांतता, ही देही उठती तेव्हा जाणावे रज वाढले. अंधार मोह दुर्लक्ष अप्रवृत्ती चहूकडे, देहात माजली तेव्हा जाणावे तम वाढले. वाढले असता सत्व जाय जो देह सोडुनी, जन्मतो शुभलोकात तो ज्ञात्यांच्या समागमी. रजात लीन झाला तो कर्मासक्तात जन्मतो, तमी बुडून गेला तो मूढ योनीत जन्मतो. फळ सात्विक कर्माचे पुण्य निर्मळ बोलिले, रजाचे फळ ते दुःख तमाचे ज्ञान शून्यता. सत्वातून निघे ज्ञान निघे लोभ रजातुनी, अज्ञान मोह दुर्लक्ष निघती ही तमातुनी. सत्वस्त चढती उंच मध्ये राजस राहती, हीन वृत्तीत वागुनी जाती तामस खालती. गुणावीन नसे करता आत्मा तो त्या पलीकडे, देखणा ओळखे हे जो होय माझेची रूप तो. देह कारण हे तीन गुण जाय तरुणी जो, जन्म मृत्यू जरा दुःखी सोडिला मोक्ष गाठतो. अर्जुन म्हणाला, त्रिगुणातीत जो देवा त्याचे लक्षण काय ते. वागणूक कशी त्याची कसा तो गुण निस्तरे. श्री भगवान म्हणाले, प्रकाश मोह उद्योग गुणकार्ये निसर्गता. पावता न करी खेद न धरी आस लोपता. राहे जसा उदासीन गुणांनी जो न चाळवे, त्यांचा चिखेळ जाणूनी न डोले लेश मात्रही. आत्मत्वे समजो पाहे सोने पाषाण मृतिका. धैर्यवंत सुखे दुःखे स्तुती निंदा प्रिया प्रिय. मानापमान जो नेने नेने जो शत्रुमित्रही. आरंभ सोडिले ज्याने तो गुणातीत बोलिला. जो एकनिष्ठ भक्तीने अखंड मज सेवितो, तो ह्या गुणास लंघुनी शके ब्रह्मत्व आकळू. ब्रह्मास मीची आधार अवीट अमृतास मी. मीची शाश्वत धर्मास आत्यंतिक सुखास मी.
अध्याय 14 समाप्त.